घटना आहे नाशिक शहरामधील. नाशिकमधीलच एका परिसरामध्ये असलेली इंग्रजी माध्यमाची एक शाळा आणि त्याच शाळेमध्ये 10वी मध्ये शिकणारी आर्या नावाची जेमतेम 15 ते 16 वर्षांची एक मुलगी. अभ्यासामध्ये तशी ठीकठाक होती आणि स्वभावाने देखील शांत. याच शाळेमध्ये 8वी मध्ये शिकणारी काही मुलं होती आणि त्यातीलच रोहन हा एक. शाळेच्या परिसरामध्ये कार्यक्रमामध्ये थोडीफार दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर हळूहळू ती ओळख मैत्रीमध्ये बदलत गेली. वयाने आर्या ही थोडीशी मोठी, तर रोहन आणि त्याचे मित्र 1 ते 2 वर्षांनी लहान होते. सुरुवातीला त्यांच्यामध्ये साध्या गप्पा, शाळेच्या गोष्टी चालायच्या, पण त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांचं बोलणं वाढू लागलं आणि इतकं वाढलं की ते फक्त शाळेपुरतंच नाही, तर शाळेबाहेर देखील संपर्क हवा, अशी आता त्यांची इच्छा झाली. एके दिवशी रोहनने आर्याला विचारलं, "आर्या, तुझं इंस्टाग्राम अकाउंट नाही का? आजकाल इथेच तर असतात सगळेजण." व्हिडिओज, रील्स, चॅटिंग, व्हायरल ट्रेंड्स सगळं काही तो तिला रंगवून सांगू लागला. आर्याला देखील थोडंसं न्यूनगंडासारखं वाटलं. खरंच आपलं देखील इंस्टाग्राम नाही याचं तिला वाईट वाटू लागलं. तिने अकाउंट उघडण्याचं ठरवलं देखील. पण अडचण मात्र एकच होती. तिच्याकडे स्वतःचा असा मोबाईल नव्हता. पण घरी वडिलांचा एक जुना मोबाईल फोन होता, तोही बंद पडलेला. तरी देखील तिने हट्टानं तो घरच्यांकडून दुरुस्त करून घेतला आणि काही पैसे खर्च देखील केले. त्यानंतर त्या फोनवरती तिने इंस्टाग्रामचं अकाउंट देखील ओपन केलं. अकाउंट सुरू झालं आणि मग सुरू झाली अखंड अशी चॅटिंग. आर्या आणि रोहन इंस्टाग्रामवरती तासनतास बोलू लागले. सुरुवातीला साध्या गप्पा चालत होत्या आणि त्यानंतर मग आता खाजगी मेसेजेस आणि हळूहळू ते मैत्रीचं रूप आता प्रेमामध्ये बदललं. पण त्या जुन्या मोबाईलमधून फोटो व्यवस्थित येत नव्हते. व्हिडिओ कॉलमध्ये अडचणी येत होत्या आणि तेव्हाच रोहन आणि त्याच्या मित्रांनी टोमणे मारायला सुरुवात केली. "अजूनही असा साधा मोबाईल वापरतेस, फोटो देखील क्लिअर येत नाहीत." आणि या सगळ्याचा आर्याला राग आला आणि त्या रागातूनच तिनं एक मोठी अशी चूक केली. घरातून हळूच पैसे काढले आणि थेट एक महागडा आयफोन विकत घेतला. घरच्यांना काहीच कळू न देता आता तिचं इंस्टाग्रामवरचं आयुष्य अजूनच जास्त रंगत गेलं. खोली बंद करून मी अभ्यास करतीये असं सांगून ती रात्री उशिरापर्यंत चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल्सवरती बोलत राहायची. पण हे प्रेम मात्र फार काळ निरागस राहिलं नाही. रोहनने हळूहळू तिच्यावरती दबाव टाकायला सुरुवात केली. व्हिडिओ कॉलवरती कॅमेरा ऑन ठेवायला सांगितला आणि त्यानंतर मग तिला कपडे देखील उतरवायला भाग पडलं. प्रेमाच्या नावाखाली आर्याला ऑन कॅमेरा अश्लील कृत्य करायला लावलं गेलं आणि या सगळ्या गोष्टींचे स्क्रीनशॉट, व्हिडिओज आणि स्क्रीन रेकॉर्डिंग सगळं काही रोहितने साठवून ठेवलं आणि तिथूनच सुरू झालं खरं असं नरक. "जर पैसे दिले नाहीस तर मी तुझे फोटो आणि व्हिडिओ सगळीकडे सोशल मीडियावरती व्हायरल करेल," अशी धमकी आता आर्याला मिळू लागली. घाबरलेली आर्या आधीच घरातून पैसे चोरून फोन घेतलेला आणि त्यामुळे आता पुन्हा जर पैसे चोरायचं म्हणलं तर तिला ते अगदीच सोपं वाटू लागलं होतं. तिने पहिल्यांदा 10,000 रुपये काढले आणि शाळेतच गुपचूप जाऊन रोहनला दिले देखील. पण हे सगळं इथेच थांबलं नाही. पैशांची चव लागल्यानंतर रोहनची लालसा मात्र आता वाढत गेली. 2023 पासून हा सगळा प्रकार सुरू होता. महिन्या महिन्याला पैसे, कधी 10,000 रुपये, कधी 20,000 रुपये आणि बघता बघता 5 ते 6 लाख रुपयापर्यंत रक्कम गेली. त्यानंतर त्याने हे सगळं आपल्या एका मित्राला सांगितलं आणि त्या मित्राने देखील आर्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि तिच्याकडून 50 ते 60,000 रुपये उकळले. इतकंच नाही तर रोहनच्या बहिणीलाही सगळं काही समजलं होतं आणि तिनंही आर्याकडून पुन्हा हजारो रुपये काढून घेतले. घरामधून पैसे गायब होत होते, पण कोणालाच संशय मात्र येत नव्हता. आर्या आयफोन दप्तरामध्ये लपवून ठेवायची. अखेर जून 2025 मध्ये तिच्या आईनं दप्तर तपासताना तो फोन सापडला. "हा आयफोन कुठून आला?" असा प्रश्न जेव्हा आईने विचारला तेव्हा मात्र सगळं काही उघड झालं. आर्याने रडत रडत संपूर्ण घटना आईला सांगितली
आई वडिलांच्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची गंभीर दखल देखील घेण्यात आली आणि त्यानंतर मग पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणामधील सर्व संशयित आरोपी आणि पीडित मुलगी हे सगळेजण फक्त 18 वर्षांच्या खालील आहेत. त्यामुळे कोणाचंही नाव जाहीर केलेलं नाही. पण हा जो प्रकार आहे तो आजच्या सोशल मीडियाच्या अंधाऱ्या बाजूचं भयानक असं वास्तव आपल्याला दाखवतो. मित्रांनो, पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं किती जास्त गरजेचं आहे हे पुन्हा एकदा या गोष्टीवरून अधोरेखित होतं. जर कुणाला अशा प्रकारे ब्लॅकमेल केलं जात असेल तर अजिबातच गप्प बसू नका. तात्काळ तुमच्या घरच्यांना सांगा आणि पोलिसांची मदत घ्या. तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणामध्ये नेमकी चूक कोणाची असेल? पालकांचं दुर्लक्ष की सोशल मीडियाचा गैरवापर? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचं मत आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या सत्य घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचं बटन देखील नक्कीच प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन थरारक अशा घटनेसोबत. बाय बाय.